मुंबईतील वरळी परिसरात एका आंदोलनामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीनं सामान्य नागरिकांचा संयम कसा सुटू शकतो याचं जिवंत उदाहरण नुकतंच पाहायला मिळालं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून एका महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली. लोकसभेत महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने वरळी डोम येथे जन आक्रोश महिला संमेलन आयोजित केलं होतं. या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, महिला सहभागी झाल्याने परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण निर्माण झाला होता. वरळीसह आजूबाजूच्या भागात वाहनांच्या लांब रांगा लागल्या आणि नागरिकांना तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावं लागलं. याच वाहतूक कोंडीचा फटका बसलेल्या एका महिलेचा संताप अनावर झाला. तिने थेट आंदोलनस्थळी जाऊन आपली नाराजी व्यक्त केली. समोर मंत्री गिरीश महाजन उपस्थित असताना तिने स्पष्ट शब्दात प्रश्न उपस्थित केला की आंदोलन करायचे असेल तर ते मैदानात करा, मात्र सामान्य नागरिकांना तासनतास रस्त्यावर का अडकवलं जात आहे. तिच्या या रोखठोक भूमिकेमुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. यावेळी संबंधित महिलेचे पोलीस आणि महिला आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमकी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. अनेकांनी त्या महिलेच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवलाय. आंदोलन आणि लोकशाही हक्क यांचा आदर राखताना सामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यावर होणारा परिणाम किती गंभीर असू शकतो याची पुन्हा एकदा जाणीव या घटनेतून झाली. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच जनतेच्या प्रश्नांना भिडणाऱ्या अपडेटसाठी स्टोरी डॉट मराठीला सबस्क्राईब करा